नो 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 मिस्टर मेहता, आम्ही नेट आणि ऑफकोर्स इथे रिसोर्ट झाला ना की पहिली पार्टी इथे होणार म्हणजे 101% होणार. ओ सर, काय काय ओके ओकेच ना तुम्ही? ऑलराईट नाही. ओके थँक्यू. काय काय समोरचं दिसत नाही का? मूर्ख आहेस का तू? हे तुझे डोळे की शोपीस लावलेत फक्त तिथे? ते सोड सगळं, मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. कुठे होतास तू? घरभर शोधतेय तुला मी. का काय झालं? एक मिनिट. एक्सक्यूज मी मॅडम नाईक, इफ यू डोंट माइंड तुम्ही खाली थांबा, मी आलो. ओके 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 प्लीज. बोल. मिलिंद, अरे अदिती तुझ्याकडे आली आणि तिने विचारलं घाटेला ओळखतोस का? तर हो म्हणून सांग. आता का, कसं, कधीपासून ते तुझं तू ठरव. का? मिलिंद, अरे अदितीने घाटेचा फोन चेक केला, त्याच्यात कॉल लिस्ट मध्ये तुझा नंबर सापडला तिला. घाटेंना ओळखतोस का तू? नाही नाही नाही, मी नाही ओळखत. तू खरंच घाटेंना ओळखत नाही? नाही, मी नाही ओळखत. मिलिंद, कळतंय का तुला मी काय म्हणतेय ते? मूर्ख आहेस तू? हे सगळं तुला आधी सांगता नाही आलं मला? इतका उशीर केलायस तू? मिलिंद, तू वेडास का? अरे मी तुझ्यासाठी काम करतेय, ते गेलंच कोणीकडे. तुला मदत करते, त्याचं काहीही नाहीये तुला, आणि तू मलाच मारतोस. किती उशीर केलास तू मूर्ख? तुला कळतंय का? आधी ती मला भेटून गेली, तिला मी सांगितलं मी घाटेंना ओळखत नाही म्हणून. सगळा प्रॉब्लेम करून टाकलायस का तू? काहीतरी करावं लागेल. काय करणार आहेस? कळलंय तिला सगळं. आता आता काय फायदा आहे? म्हणजे हे सगळं तिला कळल्यावर आता सिद्धार्थ पर्यंत जाणार. कोण आहे? लय आगल चालला कुठे? चालला कुठे? सोडा ना मला. जास्त मस्ती करतो. जास्त मस्ती करतो. सोडा ना मला. ये, गप. मी काही नाही केलं. सोडा. नाही सोडणार. सोडा ना. नाना, गप. नानी. ये, ओरडू नको. गप. ये, सोडा. सोडा ना. जास्त आगाऊ झालाय ग. मी काही नाही केलं. सोडा मला. तुमने काय रे? काय झालं? ए सोड त्याला. मला माहितीये का काय केलं त्याने? हे नंतर सांग, आधी सोड. काय झालं बाळा? त्या काकांनी मला खूप मारलं. ए तुमने, अरे माझी झोपमोड केली ते सांग ना. ए घाटे, आणि तुझी हिंमत कशी झाली माझ्या पोरावर हात उचलायची? ए सारखं सारखं काय मारायला येतो रे? तुला मारलाच पाहिजे, आणि तुझी लायकीच ती आहे. लहान पोरावर हात उचलतो? नाना शांत हो, गपरा एकदम. नाही आपा, मी गप राहणार नाही. अरे यांनी माझ्या पोराला मारायचा प्रयत्न केला तरी कसा? ए तुमचं घर ताब्यात घेतलं तरी तुम्ही इथं राहत आहे, वरून मला उचार का शिकवतात का? ए आम्हाला विकत घेतलं का तू? लहान पोराला मारितो, हातपाय वाकडे होतील तुझे असे. अहो प्लीज हळू बोला ना, आमच्या आदितीला काही माहित नाही याच्यातलं. नानी काकी बोलू दे त्यांना. मला माहिती आहे सगळं. मला माहिती आहे आपलं घर गेलंय, आणि ते या घाटेंनी फसवून आपल्याकडून घेतलंय. तुम्ही सगळ्यांनी लपवून ठेवलं हे माझ्यापासून. परकी होते ना मी.
नाही अदिती, अगं तसं नाहीये. फायनली तुला समजलं. बरं झालं, तुझ्यामुळे सगळं आडलेलं. आता निघायचा. चला. अहो पण आम्ही एवढ्या रात्री कुठे जायचं? वाटेल तिथे जा, पण निघा इथून. अहो इतक्या रात्री सामान घेऊन आम्ही कसं जाणार कुठे? मी तुम्हाला विनंती करते, आम्हाला उद्या सकाळपर्यंतची मुदत द्या ना. हो, अहो माझी लहान मुलगी हो, ती आतमध्ये झोपली आहे. तिला जर आत्ता उठवलं ना तर ती खूप रडेल हो. प्लीज आम्हाला थोडा वेळ द्या, आम्ही उद्या सकाळी जातो. बरं, उद्या सकाळी माझे डोळे उघडायच्या आत हे घर रिकामं झालं पाहिजे. कळलं? कळलं? सुनबाई अगं ऐक ना, ऐक ना. तुझ्या काळजीपोटी लपवलं ग आम्ही हे सगळं. सारखी नाहीयेस ग त्यासाठी. मी प्रेग्नन्सीचं सांगितलं नाही म्हणून तुम्ही सगळ्यांनी सांगितलं नाही ना मला? नाही हो जाऊबाई, तसं काही नाहीये. आदिती, आदिती अगं चूक केली आपण जाऊबाईंना न सांगून. बघितलं ना किती मनाला लावून घेतलं त्यांनी. हे बघा, तुम्ही आहे ना आता त्याचा फार विचार करू नका. उद्या सकाळी आपल्याला निघायचंय ते बघा. पण आदितीला वाईट वाटलंय त्याचं काय? नानी, मी बोलते तिच्याशी. तुझ्यामुळे आपल्या सगळ्यांना घर सोडायची वेळ आली. आता मी काय केलं? हा, मी काय केलं? अरे तुझं तर हे नेहमीच झालं. अरे काय गरज होती त्या गाठीची खोडी काढायची? अहो तुम्ही त्याला काय बोलताय? त्या घाट्याने केव्हाच आपल्याला घर सोडायला सांगितलं. आणि या तुमण्याची काय चूक आहे? हा, सोडा त्याला. हा, ते बी बरोबरच आहे म्हणा. आता पुढे काय करायचं ना ते सांगा. नानी, आता काय करायचं? करा बांधाबांध सुरू. आता तो घाटे काय ऐकणार नाही कोणाच. हे आहेच म्हणा. चला. अहो हे मशीन घ्यावे लागेल आपल्याला सोबत. हो हो, घेतो उद्या सकाळी घेतो खाली. पण आठवणीने घ्या. हो. आता आपण जायचं. हो. मग आपण परत ह्या घरात कधीच यायचं नाही? माहित नाही. इथं कोण राहणार मग? दुमना बस झाल्या तुझे प्रश्न आता. सांगा ना, आपल्या गोकुळ निवास मध्ये कोण राहणार आता? न्या तो घाटे. का? का म्हणजे काय? त्याला आपलं घर आवडलं आणि त्यांनी घेतलं म्हणून. आता आपण सगळे रत्नाकाच्या घरी राहायचं? हो. पण आपण सगळे पुरू का तिच्या घरी? पुरू आपण तिथे. मला उठवाल का तुम्ही? काही तर सोडून जाल? नाही, मी एक काम करतो, मी रात्रभर झोपतच नाही. काय माहिती मला सोडून गेलेत तुम्ही तर. तुमने आता बाद झाली तुझी फिरफिर. काय रे, काय सारखे प्रश्न प्रश्न प्रश्न. गप्प बस आता, नाहीतर खरंच इथं घाटेजवळ सोडून जाऊ तुला. मग राईट, नाहीतर घालतोय बॅग मध्ये ठेवतो गुंडाळून तुला. हे ग पुन्हा लवकर आवर तुझा. झोपतो मी झोपतो. त्यामुळे लक्षात आलं ना, प्रत्येक पाऊल हे व्यवस्थित उतरून टाकायचं. मेंदूचं काम. जरा घाई कर ना, कोणीतरी येईल. अरे कोणी येत नाही, तू लक्ष ठेव ना. अरे कोणीतरी सोड. अतिथी चाली ना तर झालंच. मग नाही येत. बघ जर तिकडे बघ. हे बघ साठी, हा तुझा चेक. कळलं? जय हो, कमाई झाली. हो. आता लवकरात लवकर काम करायचं. कळलं ना?
आणि ह्या देशमुखांना बाहेर काढायचंय. पण आधीच आहे ना या आमच्या आदितीला आमच्याविषयी संशय आलाय. ह्या घरामध्ये तिच्या इतकं डेंजर दुसरं कोणी नाही. हा वेळ वाया घालवायचा नाही. ह्या देशमुखांना या घराच्या बाहेर काढायचं. कळलं? हो. मी एकदा मुंबईला निघून गेलो हा, आणि एकदाच हे घर रिकामं झालं ना की तिला शोधाशोध करायला सुद्धा चान्स मिळणार नाही. काम झालंच म्हणून समजा. गुड गुड. मिलिंद, मी सुद्धा जाते. मला अदितीची भीती वाटते. तालुक्याला जाऊन आलो. सगळी कामं व्यवस्थित मार्गी लागली. थोडी कुरकुरला करत होते लोक, पण होऊन जाईल बा. काय नाही मार्गी लागला. काही लागून द्या. ते देशमुखांचं घर कुठे? देशमुखांचं घर हा, काय टीव्ही फ्रीज काय आणलंय? अहो काय नाही, ते सामान घेऊन जायचंय. तुम्ही पत्ता सांगा ना. गावात नवीन आहेस का रे? ह्या गावातल्या लहान लहान मुलांना सुद्धा माहित आहे का देशमुखांचं घर कुठे येते? आता तुम्ही पत्ता सांगता का? बरं थांब. ह्या रस्त्याने सरळ जा आणि डावीकडे वळ. तिथं जो मोठा बांगला दिसेल ना, आणि मग? अरे मग काय, तेच गोकुळ निवास. हा. ओके ओके ओके, थँक्यू. कुठे जायचं होतं याला? याला देशमुखांचं गोकुळ माहित नाही. चला, आपल्याला खूप काम चला, पडले. चला, आपल्या निघूया कामाला आपण. पाहिजे. चला, चला, येतो, चला, येतो. चला. हा देशमुखांकडे कशाला चालला असेल? सिद्धू भाऊला सांगायला हवं. राख्या, बोल रे, काय झालं? अहो सिद्धू भाऊ काही ठीक नाही. तुमच्या घरी एक टेम्पो चाललाय. नक्कीच काहीतरी भानगड आहे बघा. त्या दिवशी ते घाट्याचं भांडण आणि आज हा टेम्पो. काय? बरं ठीक आहे, मी बघतो घरी फोन. हा सिद्धू भाऊ, ठेवतो. काय करू, कोणाला फोन करू? आदितीला फोन केला तर ते काय सांगणार? काय करू? हा, मोठी बाईला फोन करतो. तिला माझ्यापासून काही लपवता येणार नाही. तीच सांगेल काय ते. हा, बाळा घे पुढं, घे पुढं. इथं ठेवायची का? इथं नको नको. अरे जरा पुढं घे. बर, घे इकडे, घे. सावकाश. नाना बाळा, बस 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 बस. हळू रे. काय मदत करू का तुम्हाला? नाही आप्पा, काही गरज नाही. झालं. अरे तुम्ही अजून इथेच? सुहास, अरे टेम्पो कधी येतोय? हा बाळकाका, त्याला मी फोन करतो. येईलच 10-15 मिनिटात. आणि हे सामान कुठे घेऊन निघाला? हे माझं शिलाई मशीन आहे. मी जिथे जाईन तिथे माझ्या सोबत येणार. चालणार नाही. हा, म्हणजे इथून फक्त कपडे नाही, बाकी सगळ्यावर माझा हक्क. आणि हे ठरवणारे तुम्ही कोण? हा, ही माझी शिलाई मशीन आहे. अरे अरे काय करताय तुम्ही दोघी? प्लीज द्या इकडे ते. असं वजन वगैरे उचलू नका तुम्ही. ह्या मशीनवर माझा हक्क आहे आणि मी ती नेल्याशिवाय राहणार नाहीये. कळलं तुम्हाला? फक्त कपडे घेऊन जायचे, बाकी काहीच घेऊन जायचं नाही. काहीही मिळणार नाही. कळलं का? काय मिळणार मशीन नाही, काय नाही, कुठलीच वस्तू तुम्हाला इथून मिळणार नाही. कपडे घ्यायचे आणि निघायचं. हे काय चाललंय? हा घाटे आपल्या एकही वस्तू नेऊ नका असं म्हणतोय. का? त्याचा हक्क या सगळ्यांवर असं म्हणतोय तो. बिचारी नानी, शिलाई मशीन शिवाय कसं होणार तिचं काम? निर्दयी हा घाटे. हीच योग्य वेळ. याच घरात राहून हे घर परत मिळवायला हवं.
पाणी आणा ना, पाणी. हो आणते. भाऊजी बघा ना काय झालं हो. अदिती 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 एक काम करत तुम्ही हिला हिच्या रूम मध्ये घेऊन जा. हे घाट्या, याद राख हं. माझ्या पोरीला जर काही झालं ना तर तुझी मुंडी पिरगळून तुझ्याच हातात देईन मी. मोठ्या बाई या इथे बसा. या मोठे भैया. देवा परमेश्वरा, हे आता आणखी काय नवीन संकट. हे बघा आदिती प्रेग्नेंट आहे. अहो या दिवसात होतं असं, आणि आपल्या घरात हा असा गोंधळ चाललेला. तुम्ही काही काळजी करू नका, मी जाऊन चेक करतो तिला लगेच. हा, हा आलो. शांत, तू शांत हो ग. कालच आदितीला माझ्यावर संशय आला होता आणि आज हे असं. काय करायचं आता? आता पुन्हा रिसॉर्टच्या कामामध्ये आदिती येते, त्यात तिच्या प्रेग्नन्सीमुळे मला काहीच करता येत नाहीये, पण काहीतरी करावंच लागेल. कशी आहे आदितीची तब्येत? बरी आहे, आली आहे शुद्धीवर. मी तिला भेटून येतो. नाही थांब. काय झालं? प्लीज तू आत्ता तिच्या समोर जाऊ नकोस. आदिती माझी मुलगी आहे, मला भेटायचंय तिला. हो का? हो. मग जा, आणि परत तिला त्रास झाला तर काय करायचं तेही सांग. नाही नाही नाही, हे असं काही होणार नाही. मी असं काही होऊ देणार नाही. मिलिंद असंच झालंय, आणि म्हणूनच तिने त्या सगळ्याचा धसका घेतलाय. कुठे निघालास? ते घाटेशी बोलतो मी. काय झालं? काय झालं? काय हे बघ, तू या सगळ्यांना सांगायचं तुम्ही काही दिवस इथे राहू शकता, थांबा, कळलं? पण आता काय कारण देऊ? ते घाटे काहीही कारण दे, पण त्यांना इथे थांबव. रोज सतत जायच्या वेळी त्या काही गोल घालतात. घाटे, सांगितलं ना तुला? हं? सांगितलं तेवढं करायचं, कळलं ना? की आदिती आहे ना, ती माझी मुलगी आहे. तिला हॅलो. मोठी बाई, हा बोल रे. कसं आहे सगळं? हो, आम्ही इकडे छान होत एकदम. तू अजिबात काळजी करू नको इकडची. नक्की? अरे हो. हा बिल्डर घाटे कोण आहे? काय